एका लहानशा गावात राधा नावाची श्रद्धाळू मुलगी राहत होती. तिचा श्री स्वामी समर्थ महाराजांवर अढळ विश्वास होता. रोज सकाळ संध्याकाळ ती स्वामींचे नाव घेत असे. एका रात्री अचानक तिच्या आईची तब्येत खूप बिघडली. डॉक्टरांना दाखवण्यासाठी राधाला शेजारच्या गावात जावे लागणार होते. पण रस्ता अंधाराचा, निर्जन आणि भीतीदायक होता. कोणीही सोबत यायला तयार नव्हते. डोळ्यात पाणी आणून राधाने मनोमन म्हटले, स्वामी, मला सोडू नका. मला रस्ता दाखवा. ती निघाली. वायाचा आवाज, कुत्र्यांचे भुंकणे, पूर्ण अंधार. भीतीने तिचे पाय थरथरत होते. तेवढ्यात दुरून एक तेजस्वी, साधूसारखा पुरुष दिसला. केशरी वस्त्र, कपाळावर भस्म, डोळ्यात अपार करुणा. तो हसून म्हणाला, भिवू नकोस बाळा, हा रस्ता धर. मी आहे. त्याच्या आवाजात विलक्षण शांतता होती. तो पुढे चालू लागला. राधा मागे मागे. अंधाराचा रस्ता उजळून निघाल्यासारखा वाटू लागला. काही वेळातच ते सुरक्षित ठिकाणी पोहोचले. राधा वळून पाहते तोपर्यंत तो साधू अदृश्य झाला. क्षणभरात तिच्या डोळ्यांसमोर स्वामींचा फोटो आठवला. तेच रूप, तोच तेज. राधा हात जोडून रडत म्हणाली, श्री स्वामी समर्थ, तुम्हीच आलात. आई वाचली. संकट टळले. आणि राधाचा विश्वास अजून दृढ झाला.